आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। दोन एसटी बसची समोरासमोर धडक, अहिवंतवाडी फाट्याजवळ अपघात। नाशिक कळवण नाशिक मार्गावर अहिवंतवाडी फाट्याजवळ आज दुपारी 5 मार्च रोजी दुपारी 1:30 वाजेच्या सुमारास दोन एसटी बसची समोरासमोर धडक होऊन अपघात झाल्याची घटना घडली। या अपघातात काही प्रवासी किरकोळ जखमी झाले असून त्यांना तात्काळ वणी येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। अपघातात जखमी झालेल्यांची नावे पुढीलप्रमाणे: मंगला नेहरू दाभाडे, वैशाली जनार्दन बागुल, उषा जनार्दन बागुल, राजेंद्र बाबू हिरे, निर्मला साहेबराव चव्हाण, मंगला सुरेश जाधव, वत्सला दौलत हिरे, विश्वास कृष्णा गायकवाड। मिळालेल्या माहितीनुसार दुपारी सुमारे 1:30 सुमारास जव्हार आगाराची एसटी बस क्रमांक MH14BT 3977 ही बस कळवणकडे येत होती। या बसचे चालक संतोष ढाकरे असून बसमध्ये सुमारे 24 प्रवासी प्रवास करत होते। त्याचवेळी कळवण आगाराची MH14BT 2933 क्रमांकाची बस कळवणहून नाशिककडे जात होती। या बसचे चालक SN गवडी असून बसमध्ये सुमारे 64 प्रवासी होते। अहिवंतवाडी फाट्याजवळ दोन्ही बसची समोरासमोर धडक झाली। अपघातानंतर काही काळ या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली। घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य केले। स्थानिकांच्या मदतीने जखमी प्रवाशांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले, तसेच वाहतूक सुरळीत करण्यात आली। या अपघातात सुदैवाने कोणतीही मोठी जीवितहानी झाली नसून सर्व प्रवासी सुरक्षित असल्याची माहिती मिळत आहे। घटनेनंतर परिसरात काही काळ बघ्यांची मोठी गर्दी जमली होती। BV न्यूज महाराष्ट्रासाठी सहसंपादक चंद्रकांत जोशी। म्हणजे ऍक्सिडेंट होणार नाही, म्हणजे साईड पट्टे भरले नसल्यामुळे अपघात झाला का बसचा? तशातला भाग नाही सर। मग अनेक वेळा गाड्या खाली उतरतात त्याच्यावरून। तुमचं नाव काय? साईड पट्ट्यावरून रामदास ठाकरे। कुठले तुम्ही? इथले स्थानिक। इथले म्हणजे कुठल्या गावाचं नाव? स्थानिक अहिवंतवाडी। ओके. या साईड पट्ट्या आहे ना, या भरलेल्या नाही।